मी अरविंद जाधव. तेजपूर न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात आपले स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. 50,000च्या एका आयफोनसाठी एक अख्खं कुटुंब संपलं. हे ऐकणं सुद्धा तेवढंच धक्कादायक वाटतं. अगदी कालपासून डोकं अक्षरशः सुन्न झाले. हे दृश्य तुम्हाला सुद्धा विचलित करू शकतात. हा कुणाल छानगुडे, वय वर्ष 19. अभ्यासामध्ये हुशार, 10वीमध्ये 92% गुण त्याने मिळवले होते. भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं त्याचं स्वप्न होतं आणि त्यासाठी तो नीटची तयारी सुद्धा करत होता. वडील ट्रक चालक आणि आई गृहिणी. त्याने मागील वर्षी असाच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. कारण होतं त्याला आयफोन हवा होता आणि म्हणून तो याच खवल्या डोंगरावर आला होता. आत्महत्या करण्याचं सांगत त्यानं आई वडिलांना अक्षरशः वेठीस धरून आयफोन मिळवला देखील होता. वडील ट्रक चालक असल्यामुळे कसेबसे करून त्यांनी पैशांची जुळवाजुळव केली. मात्र पुढे त्याचे सगळे हप्ते बाउन्स झाल्यानंतर पैशांवरून त्याचा वडिलांशी वाद झाला. खर्चासाठी दिल्या जाणाऱ्या पैशांवरून देखील अनेकदा त्यांच्यामध्ये वाद होते आणि त्याच रागातून आत्महत्येसाठी कुणाल तिसगावच्या या खवल्या डोंगरावर जाऊन कड्यावर उभा राहिला. स्थानिक लोक त्याला जीवाचं बरं वाईट करू नको असं सारख्या विनवण्या करत होते. काही वेळातच कुणालचे आई वडील तिथे दाखल झाले. तुझे वडिलांसोबत वाद आहेत तर मी वेळ पडली तर त्यांना देखील सोडेन, पण तू सोडून जाऊ नको म्हणून आईनं अगदी जीवाच्या आकांतानं या ठिकाणी ती ओरडत होती. मुलगा डोंगराच्या अत्यंत कडेवर उभा होता. अनेक वेळा समजावून सुद्धा पुढे येत नसल्यामुळे अखेर त्याचे वडील पुढे गेले आणि त्यांनी मुलाला हात धरून पुढे खेचण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मुलानं हात मागे खेचला आणि तोल जाऊन मुलगा आणि वडील या दोघांचाही कोसळून मृत्यू झाला. अगदी डोळ्यात देखत तरुण मुलगा आणि पतीचा कोसळून मृत्यू झाल्यानंतर मुलाच्या आईनं सुद्धा काही सेकंदात या डोंगरावरून उडी टाकत स्वतःला संपवलं. 50-60 हजाराच्या एका आयफोनसाठी एक मध्यमवर्गीय कुटुंब असं संपलं. ट्रक चालक असून सुद्धा मुलाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहण्यासाठी बाप झटत होता. आई गृहिणी म्हणून घर चालवत होती. 6 वर्षांपूर्वी कुणालच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या भाड्याच्या घरामध्ये आता फक्त त्यांचा कुत्रा राहिलाय. मुलाचा एक हट्ट, आईवडिलांची हतबलता आणि एक कुटुंब संपून गेलं. वाढता चंगळवाद आणि त्याच्या आहारी गेलेली मुलं, मागितलं ते हवंच हा हट्ट आणि ऐपत नसतानाही मुलांचे हट्ट पुरवताना आईवडिलांची झालेली दमछाक, यामध्ये चूक कोणाची? या घटनेनं सर्व पालकांना मात्र हादरवून टाकलंय, एवढं नक्की. जगभरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर. रहा अपडेट तेजपूर न्यूज सोबत. अधिक बातम्यांसाठी वेबसाईटला भेट द्या tejpurnews.online. उद्या भेटूया प्राईम टाइम बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.